येस, HMPV ह्युमन मेटापिनो व्हायरस तो सध्या जगभरात पसरतोय आणि बरंच जुनं प्रकरण आहे. 1958 पासूनचं आहे. त्यानंतर 2001 मध्ये नेदरलँड्समध्ये आढळलं. त्यानंतर चीनमध्ये सध्या बरंच हाहाकार करत आहे आणि आता आपल्या भारतामध्ये सुद्धा हळूहळू रुग्णवाढीला सुरुवात होताना आपण पाहतोय. मात्र डॉक्टरांनी दिलासा दिलेला आहे, असं सांगून स्पष्ट केलेलं आहे की कोरोना आणि या विषाणूची तुलना तुम्ही करू नका, कारण की हा विषाणू जो आहे तो लगेच बरा होतोय. एकच करायचं, सर्दी झाली, खोकला झाला किंवा श्वसनासंबंधित जर कोणते आजार झाले किंवा उद्भवले, पटकन उठायचं, डॉक्टरकडे जायचं आणि इलाज घेऊन यायचा. कारण एंड टू एंड बेसिसवर किंवा शेवटच्या स्टेजला आपल्याला कुणीही वाचवायला येत नाही. आणि ही गोष्ट स्वतः आपण कोरोनाच्या वेळी पाहिलेली आहे. त्यामुळे शासन त्याच्या लेवलला उपाययोजना राबवेल तेव्हा राबवेल, त्यावेळेला निर्बंध लावेल तेव्हा लावेल, पण आपण स्वतःहून काळजी घेतलेलं काय वाईट. आपण जर स्वतःची काळजी घेत स्वतः मास्क वापरला व्यवस्थित, किंवा आपण स्वच्छ रुमाल वापरला, सॅनिटायझरने हात स्वच्छ धुतले, जर कोणी शिंकत असेल किंवा कोणी खोकत असेल तर त्यांना रिक्वेस्ट करू शकतो आपण की तुम्ही प्लीज डॉक्टरकडे जाऊन या. त्यामुळे काहीही झालं तरी सुद्धा अंगावर काढू नये. काही अतिउत्साही दिग्गज व्यक्तिमत्व असतात जे आम्हाला काय होत आहे किंवा 3 दिवसांचं व्हायरल असतं, ते लगेच जाईल, ते लगेच बरं होईल, असं अंगावर काढू नये. लगेचच्या लगेच डॉक्टरकडे जावं आणि इलाज करून घ्यावे. आपण आपली काळजी घेतलेली कधीही चांगली.